भाजपाचे लोक फक्त आश्वासनांवर आश्वासनं देतात, आम्ही हे करू आम्ही ते करू असं सांगतात. त्यांचं फक्त काम कागदावर असतं, त्याची अंमलबजावणी तर होतच नाही. देवेंद्र फडणवीस नुसत्या थापा मारतात, ते फसवणीच आहे अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी भाजपासह फडणवीसांवर टीका केली आहे. प्रणिती 3 दिवसीय अक्कलकोट दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली. त्या म्हणाल्या की मागील 10 वर्ष लोकांनी भाजपावर विश्वास ठेवून मतदान केलं. महागाई कमी होईल, राशन मिळेल, शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी आशा मतदारांची होती, पण झालं काहीच नाही. उलट लोकांचा विश्वासघात झाला. मतदारांना एकदा नाही तर 2 वेळा धोका दिलाय. गॅसचे भाव 300 वरून 1200 केले. मैसर्गीसह 28 गावांचा पाणी प्रश्न जशाचा तसा आहे, यावर ठोस काही झालं नाही. मी टक्केवारी किंवा सत्तेसाठी राजकारण करत नाही, मी लोकांसाठी काम करते असा टोला देखील प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता राम सातपुतेंना लगावला. प्रणिती यांनी बेरोजगारी, विमानतळ, पाणी प्रश्न या मुद्द्यांवर देखील विरोधकांना धारेवर धरलं. प्रणिती यांनी सुलेर जवळगे, कोरसेगाव, तडवर, म्हैसर्गी, मंगळूर, हिळ्ळी, गौडगाव, जेऊर आदी गावांना भेटी दिल्या. यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, शीतलताई म्हेत्रे यांच्यासह परिसरातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पहिले माफ करा, कारण का एवढ्या उन्हात तुम्हाला या सभेसाठी यावं लागतंय, त्याबद्दल मी क्षमा मागते. खरं तर तिथून रॅली होती आणि पण गरमीत तुम्हाला त्रास झाला असता. म्हेत्रे साहेबांचं ऑलरेडी हार्ट ऑपरेशन त्या ठिकाणी झालं आहे आणि पुढे गावं पण आहेत, म्हणून वेळ एकच असतं तर मी पूर्ण गाव चालली असते. मी भारत जोडो यात्रा पूर्ण चालले तर मला प्रॉब्लेम नाही आहे, पण जे वयस्कर लोक आहेत त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते. म्हणून डायरेक्ट आम्ही इथे आलो, कारण का पुढे अजून 10 गावं आहेत आम्हाला. पण एवढी चांगली तुम्ही व्यवस्था केली त्याबद्दल मनापासून आभार. म्हेत्रे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 7 तारखेला निवडणूक आहे. मैसर्गी गाव नेहमी काँग्रेसला मतदान करतं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. यावेळेस देखील मी उभी आहे आणि काही जणांना तुमच्यापैकी माझ्या कामाबद्दल माहिती आहे. सोलापूर शहरात त्या ठिकाणी 3दा मला निवडून आणलं, पण मी तुमची सेवा करण्याची आतुरतेने वाट पाहत होती आणि आता मला ती संधी तुमची इच्छा असली तर 100% मला ती संधी मिळू शकते, तुमचा आशीर्वाद असला तर. आणि मी लढाई का लढते आहे? सत्तेसाठी नाही किंवा टक्केवारीसाठी पण मी ही लढाई लढत नाही आहे, पण ही लढाई मी ह्याच्यासाठी लढते आहे कारण मागच्या 10 वर्षात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, ज्या भारतीय जनता पक्षावर तुम्ही विश्वास ठेवला की महागाई कमी होईल, राशन मिळेल, शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल, पाणी मिळेल, त्यांनी काहीही केलं नाही आहे. त्यांनी फक्त एक गोष्ट केली, तुमचा विश्वासघात त्या ठिकाणी त्यांनी केला. तुम्हाला धोका दिला, तुम्हाला खोटं बोलले आणि एवढं सगळं करून सुद्धा परत एकदा 5 वर्ष आधी त्यांना मतदान केलं. तुम्ही 2दा त्यांना विश्वास दाखवला. आपण घरचा कोणी असला तर एक चूक माफ करतो, तुम्ही 2-2 चुका माफ कसं करू शकता? आणि आज त्यांच्या नियतीमुळे तुम्हाला भोगावं लागतंय, त्रास तुम्हाला होतो. तुम्ही एवढ्या विश्वासाने तुम्हाला वाटलं ते काम करतील, काम तर केलंच नाही, उलट त्रास दिला तुम्हाला. कारण का 300 रुपयाचं सिलेंडर 1300 रुपये झालं. असं पण नाही की 300चं 400, 300चं 1300. जे रेशन दुकानात धान्य मिळत होतं ते पण बंद झालं आणि रॉकेल पण बंद झालं. असं नाही की कमी झालं, टोटल बंद झालं. जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो तर बंदच झाला. पाणी, आमचे सरपंच या ठिकाणी आहेत, 28 गावाचा त्यांनी लढा दिला आणि पाणीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. अजूनही तो प्रश्न या ठिकाणी सुटला नाही आहे. फक्त आश्वासनवर आश्वासन. आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही हे करू आम्ही ते करू, फक्त कागदावर असतं, अंमलबजावणी त्याची होत नाही. कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीस जी तर थापाच मारतात, फसवणीसच आहेत ते. एवढं म्हणजे मी करतो आणि काही केलं नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.